मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब आता विजयी झालेत। 26,000 मतांनी अनिल परबांचा विजय झाला। भाजपच्या किरण शेलार यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। तर थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार असल्याचं कळतंय। अनिल परब महाविकास आघाडीचे मुंबई पदवीधरचे उमेदवार होते आणि ते आता विजयी झालेले आहेत। 26,000 मतांनी अनिल परब विजयी झालेत। भाजपच्या किरण शेलार यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। महत्वाची बातमी आपण पाहतोय। अनिल परब आता विजय झालेत। 26,000 मतांनी अनिल परब हे विजयी झाल्याचं कळतंय। भाजपच्या किरण शेलार यांचा त्यांनी पराभव केला। तर थोड्याच वेळात त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा देखील केली जाणार आहे। तर अनिल परब महाविकास आघाडीचे मुंबई पदवीधरचे उमेदवार होते। महत्वाची बातमी, मुंबई पदवीधर मतदारसंघातून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब विजय झाले। अनिल परब हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। समर्थकांच्या वतीनं जल्लोष केला जातोय, गुलालाची उधळण केली जाते, ढोल ताशांचा गजर केला जातोय आणि समर्थक कार्यकर्ते आता डान्स करताना देखील दिसतात। थोड्याच वेळात त्यांच्या या विजयाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। तर तत्पूर्वीच आता विजयाचा जल्लोष केला जातोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर देखील आपल्याशी जोडल्या जात आहेत। किशोरीताई, स्वागत आहे तुमचं। मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये पक्षाला मोठं यश आलंय, अनिल परब विजयी झाले, तुमची प्रतिक्रिया? आपल्या माध्यमातून अनिल परब साहेबांचं मी अभिनंदन करते। ज्यांनी मतदान केलंय पदवीधर, जे आपण त्याला सुशिक्षित वर्ग म्हणतो, त्यांना सगळ्यांचं मी त्यांचंही अभिनंदन करते। आणि मुंबईने दाखवून दिलंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आम्ही आहोत। कारण पदवीधर मतदार हा नेहमी विचार करून मतदान करतो आणि थोडकं नव्हे तर 26,000 मतांचा लीड घेऊन अनिल परब जिंकून आलेले आहेत। आणि आमची जी शाखांचा जो पगडा आहे किंवा जे काम करण्याची पद्धत आहे, त्या याच्यामध्ये आमचा गटप्रमुख, आमचा उपशाखा प्रमुख तो मतदारांपर्यंत पूर्णतः पोहोचला। अगदी, आणि तो नेहमीच पोहोचत असतो। अगदी किशोरीताई, तुमची महत्वाची प्रतिक्रिया पोहोचलेला आहे। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।